मैत्रीण आहे, तर तिची डिलिव्हरी झालेली आहे। त्या आजोबांना स्कायू खूप आवडली, ते गिफ्ट दिलेलं आहे। वाढदिवस होता 5 तारखेला म्हणून स्कायूने आपली हवा केलेली आहे। मार्केट अजून ह्या आजीने जे पैसे दिलेले का, हे गर्दी बघा, हे गर्दी बापरे। इथे आता सुरुवात झालेली आहे भाजीपाल्याची। नमस्ते, मी ट्राय करून बघते फ्रेंड्स कसं लागतंय। हाय फ्रेंड्स, नमस्ते, मी अपर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपर्णा लुगडे नवले। तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग। आता इथे झाली आहे सकाळ। मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे, ती राहते छोनॉनला। तर मैत्रिणीकडे यासाठी आलेली आहे, ती आता सध्या डिलेवरी झालेली आहे, तिचं छोटं बाळ आहे। आणि आता आम्ही मस्त आंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहोत, नाश्ता वगैरे झालेला आहे। इकडे स्कायू आहे, हे बघा, ही स्कायू। हाय कर स्कायू, हाय कर सगळ्यांना, हाय हाय। थोड्या वेळात तिला आणि बाळाला मी भेटवतेच, पण त्याआधी मी छोनॉनला आली आहे। तर छोनॉनचं आपण भाजी मंडई आज बघणार आहोत। तर आता थोड्या वेळात आपण तिकडे जाणार आहोत आणि इथला आसपासचा परिसर सुद्धा कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता आम्ही सगळे बसलो जेवायला, आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकताय माझी मैत्रीण आहे, तर तिची डिलिव्हरी झालेली आहे। आणि तिकडे आहेत ती काकू आहेत, त्या बनवली आहे गवारी, शेवग्याची शेंग, भाकरी आणि भात। वाह मस्त। आणि इथे स्कायू खेळत आहे। ओय केलं, स्कायूनी कारभार केलेला आहे। इथे आहेत दादा, आणि इथे आहे हे आपलं क्यूट बाळ। तर आपण ह्याचं तोंड आपण आता नाव ठेवायच्या कार्यक्रमात बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे खेळत बसलेलं आहे बाळ, आणि ती आहे मुलगी, क्यूटची मुलगी आहे। आणि इथे आहे गायत्री, गायत्रीचं पण जेवण चाललेलं आहे। कसे वाटले तुम्हाला माझी मैत्रीण आणि बाळ, मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता आम्ही निघालेलो आहोत, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती छान आणि जुन्या पद्धतीची इथं घरं आहेत। तर हे बघा, त्यातलं हे एक सुंदरसं असं कोरियन जुन्या पद्धतीचं घर। इथं आहेत लक्ष्मणजी आणि हे स्कायू, इकडे आहेत ते दादा। तर आता हे दादा आपल्याला सगळं मार्केट कसं आहे ते सांगणार आहेत। आणि तुम्ही बघू शकता समोर मार्केटचा लुक, एंट्रन्स। आता आपण चाललो आहेत मार्केटमध्ये। तसं बघायला गेलं तर एक शहर आहे, परंतु शहरामधला हा जो रेल्वे स्टेशनच्या नजीकचा भाग आहे तो फार डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, आणि हा थोडा जुनच ठेवलेला आहे त्याने। हां हां, देशांमध्ये पण असंच आहे। हां, रेल्वे स्टेशनच्या नजीकचा जो भाग आहे, एंट्रन्स ही मार्केटची एंट्रन्स आहे। अच्छा, हे बारमाही मार्केट असल्यामुळे याला असं त्यांनी छानसं असं कव्हर केलेलं आहे। हे कपड्यांची दुकानं वगैरे आपल्या अगदी इंडियातल्या सारखीच। आसपासचे शेतकरी खूप सारा माल घेऊन येतात विकायला, आपल्या इकडे दुकानासारखंच अगदी लागतं। बघा, शेतीला लागणारी सामग्री पण इकडे आहे। हां, सगळं भेटतंय, खुरपं बिरपं पण आहे। हे असल्या टाईपचं खुरपं भेटतं इथं, हे असं असतंय। बघू शकता इथे वेगवेगळ्या पद्धतीचं किंवा वेगवेगळे सामान ठेवलेले आहेत। इथे आता सुरुवात झालेली आहे भाजीपाल्याची। असं आपल्या मार्केटमध्ये कसं बसतात तसं बसलेले आहेत। आणि आता बघा हे गर्दी, बघा हे गर्दी बापरे। बघा हे स्कायू शॉपिंग करणं, आता हिचं तिला काय काय बघायचं ते बघू शकते। आता ती हे बघा बघत बसली त्या आजीला। अगं स्कायू बघ बघ बघ, कोण आहे समोर। असं असतं म्हणजे वेगवेगळ्या चर्चेसच्या आरोळ्या देखील। हे बघा स्कायूने आता शॉर्टकट शोधलेला आहे, आता तिला इकडे जायचं आहे बघा। स्कायूला मार्केट लय आवडलेलं आहे, कोरियन फ्राईड चिकन।
감사합니다. 감사합니다. 어, no. 괜찮아요, 괜찮아요. No. 아니 삼촌이 No. 아니야 사줬어 선물. 어제 어딘 날이라고 사줬어. आजी म्हणत आहे मी तो बालदिवस होता 5 तारखेला म्हणून चिल्ड्रन्स डे. बाळ आपलं खूप आवडलं. 감사합니다. तुम 안녕. थँक्यू म्हण थँक्यू. 안녕. त्या आजोबांना स्कायू खूप आवडली आणि काल इथे चिल्ड्रन्स डे होता त्या निमित्ताने त्यांनी तिला ते गिफ्ट दिलेलं आहे. तर खूपच छान. बाय. स्कायूने आपली हवा केलेली आहे. हो. ये लाजली. हा तर कोथिंबीर आणि ढबू मिरची खूप स्वस्त भेटती. तर आता आपण बघूयात कसे. कांद्याची पात, इकडे ॲपल, काकडी, मशरूम, हे माहित नाही काय हे आपलं फ्लावर. 120 रुपयाला एवढी भेंडी आहे. 120 रुपयाला आपल्या इथे. आता वाजले 4:13. असं वातावरण आहे आजचं. बघा हे ढगाळ वातावरण आहे खूपच. आणि हे इथं बसलेले आहेत सगळेजण भाजीपाला घेऊन. इकडे ठेवलेत मशरूम, कांदा. इकडे मस्त भजी तळणं झालेलं आहे. थालीपीठ आहेत ही या पद्धतीची कोरियन. बॉईल करून ठेवलेले बटाटे त्याला ती फ्राय करून देते. स्कायू सगळ्यांकडून गिफ्ट घेत चाललेली आहे. स्कायू तर इथं चाललेलं आहे. स्कायूचं लिंबू खरेदी करणं चाललेलं आहे. चला अजून एक गिफ्ट भेटलेलं आहे स्कायूला. हे बघा तिकडे बघ टोमॅटो. तर अजून एक गिफ्ट भेटलेलं आहे स्कायूला. टोमॅटो. तर हे बघा हे सगळीकडून गिफ्ट गोळा करत आहे. नमस्ते. तर इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे लक्ष्मणजींनी भाज्या विकण्याचा आणि सक्सेसफुल झालेले आहेत. त्यांना 10,000 वोन भेटलेले होते. नावाचा प्रकार खाणार आहोत. थालीपीठ म्हणू शकतो. मुगाच्या डाळीपासून केलेला पिझ्झा. आपण थालीपीठ पण म्हणू शकतो ना. थालीपीठ म्हणू शकतो. थालीपीठ पातळ असतं, लाटावं लागतं. त्याचं थापतात. कोरियन हाय करत आहेत. काही अन्याय या हॉटेलमध्ये सगळ्या व्हेज भाज्या. इथं नॉनव्हेज काहीच नाहीये. अच्छा. व्हेजिटेरियन साठी ऑप्शन बेस्ट आहे असं. हे असं खाणं. अरे कसं खायचं दादा सांगत आहेत. आपण ते पिझ्झा खातो तसाच खायचा आहे. फक्त चॉपस्टिकने खायचा आहे. हा हे नोकू चॉल. त्याला आपण सोया सॉसमध्ये मिरची आणि आपले तीळ टाकलेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बुडवायचा असा आणि मस्त लागतो एकदम. ही भारी डिश आहे खूप आणि हेल्दी देखील आहे. ट्राय करून बघूया आता आपण पण. तर मी ट्राय करून बघते फ्रेंड्स कसं लागतंय. मस्त आहे. आवडली. ऑमलेट टाइप. हां. तर आता इथं आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. असं एवढं आम्ही फिनिश केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय 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 बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक अँड सबस्क्राईब. ओ नो नो अनो आणि 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 ओय नो नो अव्वा. स्कायू काय करते तू? हे बघा स्कायूला अजून ह्या आजीने हे पैसे दिलेले काय करायला लागली तू? ओ नो 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 देऊन दे स्कायू.